तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन्स मध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन हे दोन टाईप पाहिले होते. आज आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे दोन टाईप पाहणार आहोत. तर आपण आता पाहतोय डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होत असतं, इथं जे रिॲक्टंट आहेत जेव्हा ते एकमेकांशी रिॲक्ट होतात त्यावेळेस त्याच्यामधला जो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे ज्या कंपाऊंडमधला, जसं की इथं FeSO4 प्लस Fe आहे, मग ह्याच्यामधला जो SO4 आहे हा ह्या Fe बरोबरती रिॲक्ट होणार, म्हणजे हे दोघं इथं आयनिक बॉन्ड फॉर्म करणार, म्हणजे FeSO4 प्लस Cu. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट कोणाचं झालेलं आहे, SO4चं डिस्प्लेसमेंट कोणाबरोबर झालेलं आहे, Fe बरोबर झालेलं आहे. म्हणून इथं FeSO4 प्लस Cu आहे तसाच पुढे जाणार. फक्त ह्या SO4चं डिस्प्लेसमेंट जे आहे ते कोणाबरोबर राहणार आहे, Fe बरोबर ते होणार आहे आणि Cu तसंच राहणार आहे. खाली पण SuSO4 प्लस Pb, म्हणजे Pbचं जे डिस्प्लेसमेंट आहे, SO4चं डिस्प्लेसमेंट इथं Pb बरोबरती होणार आहे आणि Cu तसंच राहणार आहे. द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे जे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट होता इथं SO4 इन अ कंपाऊंड इज टेकन अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे हा मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट होता इथं बाय फॉर्मेशन इट्स ओन आयन्स, म्हणजे इथं त्यांचे ते ओन आयन्स काय करतात, तयार करतात, आणि ह्याला म्हटलं जातं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे इथं Pb जो SO4 जो आहे तो Pb बरोबर आयन्स फॉर्म करणार आणि तो त्यांचा एक नवीन कंपाऊंड तिथे त्या काय करतात, तयार करतात. ह्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे इथं एकाच ह्याचं डिस्प्लेसमेंट होतं म्हणून याला फक्त म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर डबल डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतं की इथं आता जर ही जर रिॲक्शन पाहिली आपण, इथं आहे AgNO3 प्लस NaCl. मग इथं ह्या Ag बरोबर Clचं डिस्प्लेसमेंट होणार आहे आणि ह्या NO3चं डिस्प्लेसमेंट Na बरोबर होणार आहे. म्हणजे इथं तयार होणार आहे AgCl प्लस NaNO3. म्हणजे द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिट, म्हणजे ते सगळे आयन्स काय होणार तिथे एक्सचेंज होणार. जसं की ह्या Agचं डिस्प्लेसमेंट होणार आहे Cl बरोबरती आणि ह्या Naचं डिस्प्लेसमेंट होणार आहे, NO3चं डिस्प्लेसमेंट होणार आहे Na बरोबरती. म्हणजे इथं दोन आयन्स काय झाले तयार, म्हणजे इथं सगळ्याचं डिस्प्लेसमेंट होणार, म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट, म्हणजे इकडचं पण डिस्प्लेसमेंट होणार, इकडचं पण, म्हणजे दोन्ही साईडचं डिस्प्लेसमेंट होणार. म्हणून याला म्हटलं जातं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन.